फुलकळीच्या ही चांगली स्टेज लागली. याप्रमाणे ह्या प्लॉटला कमी प्रमाणात फुलं लागलेली होती. तर आपल्या नियोजनानुसार ही चांगल्या पद्धतीनं फुलकळी लागलेली व फुलकळी होण्याची थांबलेली आहे. त्याचनुसार आपण त्यांना जे काही रिकमेंड केलं आहे त्यानुसार याचा फुटवा आणि फुलकळी बघू शकता तुम्ही. छान पद्धतीनं फुलकळी लागलेली आहे. तर ह्या नियोजन असेल तर टोमॅटोचं प्लॉट बघा. तर यासाठी आपण फुलकळीसाठी फ्लॉवरिंगचं सेटिंगचा एक स्प्रे सांगितला होता. त्याच्यात काही कॉम्बिनेशन सांगितलेली होती. त्यानुसार याचा रिझल्ट मिळत आहे. फुटवा पण फार सुंदर झालेला आहे. तर त्याचप्रमाणे इथं आपण बघू शकता फुटवा कशा पद्धतीने झालेला आहे. तर खाली मुळ्याही येण्याचं चांगलं प्रमाण झालेलं आहे. तर खाली मुळ्याही बघू आपण एखाद्या झाडाला. तर ह्या सफेद मुळ्या चालू झालेल्या आहे. असे सफेद मुळ्या चालू होतात. मुळ्या बघा किती सफेद मुळ्या अशा पद्धतीने चालू झालेले आहे. आपले जे रिकमेंडेशन त्यानुसार ही बघताय आपण. तर खूप छान मुळ्यांचं आणि जमीन जी भुसभुशीत झालेली ते सुद्धा त्याचं कारण हा नवीन फुटवा. आणि सर्वप्रथम पहिल्यांदा एकच स्टंप होता, त्याला आपण स्टंप वाढवली आणि फुलकळी चांगल्या पद्धतीने घेतली. आता हे बघा कसा फुटवा झालेला आहे, याला फुटवा म्हणतात. तर यानुसार हे अशा पद्धतीनं फुटवा चांगल्या प्रमाणात झालेला आहे.